Hi friends, welcome back in our Super Excellence Academy. Myself Professor Boinwar sir. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण 3 कवितांचा अभ्यास केला. 2.1 जी कविता होती यू स्टार्ट डाइंग स्लोली, या कवितेचा अभ्यास केला. त्यानंतर त्या कवितेचं आपण ॲप्रिशिएशन पाहिलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आज आपण युनिट 2 मधील 2.3 द ट्विन्स या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मराठीचा भावार्थ या कवितेचा आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मग ट्विन्स या टायटलचा मराठीत अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो जुळे. म्हणजे ही कविता या टायटलवरून आपल्याला लक्षात आली असेल की ही कविता जुळ्यांवर आधारित आहे. जुळ्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडतात, ज्या काही समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं, या कवितेमधून याच समस्या एक विनोदी रूपात कवीनं इथं मांडलेले आहेत. तर मग या कवितेचा सविस्तर अभ्यास करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर या कवितेमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो 4 कडवे किंवा स्टांजे आपण म्हणू यांचा समावेश आहे. प्रत्येक स्टांजामध्ये एकूण 8 ओळी आहेत. देअर आर 4 स्टांजाज इन द पोएम. इच स्टांजा हॅज 8 लाईन्स. तर प्रत्येक कडव्यामध्ये 8 ओळीचा समावेश विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग या कवितेचा अभ्यास करत असताना या कवितेचं टायटल द ट्विन्स, जे की आपण ॲप्रिशिएशन करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अर्धा गुण देऊन जाणार आहे. त्यानंतर या कवितेचा जो पोएट आहे तो सुद्धा आपल्याला अर्धा मार्क देऊन जाणार आहे. हेनरी सॅम्ब्रुक ले हे या कवितेचा पोएट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग ही जी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की ह्या कवितेमध्ये 4 स्टांजे आहेत. प्रत्येक स्टांजामध्ये एकूण 8 ओळी आहेत. म्हणून या पोएमचा, या कवितेचा जो काही रायमिंग स्कीम तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी डी अशा पद्धतीची रायमिंग स्कीम या कवितेची तयार होती विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक कडव्याचा जर अभ्यास केला तुम्ही तर प्रत्येक कडव्याची रायमिंग स्कीम ए बी सी डी अशी होते. म्हणून एकंदरीत सर्व कवितेची रायमिंग स्कीम ही ए बी सी डी अशीच होते विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग स्टांजा वाईज आपण या कवितेचा, त्या कवितेच्या कडव्यांचा अभ्यास करूया. त्यामध्ये लपलेला मराठी भावार्थ जाणून घेऊया. तर चला मग ऐन फ्रॉम अँड फीचर सेप फेस अँड लिम आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फ्लॉक गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. कवी पहिल्या 4 ओळीमधून आपल्याला ट्विन्सची जी काही शारीरिक रचना आहे, कवी म्हणत आहे की मी फ्रॉम अँड फीचर म्हणजे चेहऱ्याचा जो काही भाग आहे, सर्व काही शरीराचा चेहरा असेल किंवा मग लिम अवयव असेल, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, चेहऱ्याची ठेव असेल, चेहऱ्याची रचना असेल किंवा मग चेहरा असेल किंवा मग अवयव असतील, त्या अवयवांनी मी माझ्या भावासारखाच वाढलो. त्यामुळे काय घडलं, हे फ्लॉकचा अर्थ होतो लोक, त्या टेकिंगचा अर्थ होतो तो चूक विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामुळे काय होत होतं, लोक मला ते म्हणून आणि त्याला मी म्हणून चुकत होते. इथं टेकिंग म्हणजे चूक. तर लोकांमध्ये काय व्हायचा प्रॉब्लेम, काय घडत होता, दॅट फ्लॉक्स गॉड टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. लोक त्याला मी आणि मला ते म्हणून चुकत होते, कारण की आम्ही दोघं जण जुळे होतो. आमच्या शरीराचे जे काही अवयव होते, चेहरा होता किंवा मग जी शारीरिक रचना होती ती रचना सारखी असल्यामुळे, आम्ही दोघं जुळे असल्यामुळे लोक मला ते आणि त्याला मी म्हणून चुकत होते. त्यानंतर इट पझल्ड ऑल आवर किट अँड कीन, इट reached a fearful pitch, for one of us was born a twin,
एट नॉट अ सोल न्यू विच. कवी या 4 ओळीमधून सांगत आहे की इट पझल्ड ऑल, पझल्ड गोंधळ, किट अँड कीन नातेवाईक. तर मग या गोष्टीचा इतका अतिरेक झाला, आमच्या सारखेपणाचा एवढा अतिरेक झाला की ही गोष्ट, इतका गोंधळ झाला, इतका अतिरेक झाला की ही गोष्ट आमच्या नातेवाईकापर्यंत जाऊन पोहोचली. ते सुद्धा गोंधळून गेले. इट पझल्ड ऑल आवर किट अँड कीन, म्हणजे नातेवाईकापर्यंत जाऊन हा गोंधळ पोहोचला. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, एट नॉट अ सोल न्यू विच. कोणालाच उमजलं नाही, कोणालाच समजलं नाही, परंतु आमच्या दोघांपैकी एक जुळा जन्मला. आणि हे गोंधळ, या गोंधळाचा इतका अतिरेक झाला की हा गोंधळ जाऊन किट अँड कीन म्हणजे आमच्या नातेवाईकापर्यंत जाऊन पोहोचला. असं कवीला पहिल्या 8 ओळीमधून किंवा या 4 ओळीमधून निरोप द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग चला जाणून घेऊया एकंदरीत या 8 ओळीचा, या स्टांजाचा मराठी अर्थ काय होईल. तर कवी सुरुवातीला म्हणता विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम अँड फीचर्स, या शब्दांचा अर्थ होतो की चेहऱ्याचा जो काही रचना आहे, शरीराची रचना आणि चेहरा आणि अवयवाने मी माझ्या भावासारखाच वाढत गेलो आणि त्यामुळे लोक मला ते आणि त्याला मी म्हणून चुकत होते. बर, ही गोष्ट इतकीच नाही, तर त्याचा इतका अतिरेक झाला की ही गोष्ट जाऊन आमच्या नातेवाईकापर्यंत जाऊन पोहोचली. आणि कोणास ठाऊक कसा आमच्या दोघातला, कोणास ठाऊक कसा पण आमच्या दोघातला एक जुळा जन्मला आणि हे गोंधळ वाढत वाढत आमच्या नातेवाईकापर्यंत जाऊन पोहोचला. असा कवी पहिल्या कडव्यातून आपल्याला संदेश देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो पहिला कडवा आहे, त्या पहिल्या कडव्यावर आपल्याला काय काय विचारलं जाईल. तर ॲप्रिशिएशन करताना विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की टायटल हे आपल्याला अर्ध्या गुणासाठी विचारलं जातं. त्यानंतर कवितेचा पोएट आपल्याला अर्ध्या गुणासाठी विचारला जातो. त्यानंतर कवितेची रायमिंग स्कीम आपल्याला 1 मार्कासाठी विचारली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कवितेचं ॲप्रिशिएशन करत असताना ह्या गोष्टींची आपल्याला गरज पडते. पण काही वेळेस आपल्याला कंपॅरिझन करत असताना कवितेची रायमिंग वर्ड्स विचारले जातात. रायमिंग वर्ड्स विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी 1 मार्क दिला जातो. तर मग लिम च राईम स्कीम होईल हिम, 1 जोडी मिळाली मित्रांनो. ब्रदर, अनदर, ही 1 जोडी मिळाली मित्रांनो. त्यानंतर किन, ट्विन, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे पिच, विच. तर पहिल्या स्टांजामधून आपल्याला एकूण 4 जोड्या रायमिंग वर्ड्स किंवा पेअर्सच्या मिळाल्या विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपल्याला 1 गुण देऊन जात असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या कवितेचे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो राईम स्कीम हा प्रश्न विचारला जाईल. तर राईम स्कीम विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, ए बी सी डी अशा पद्धतीची राईम स्कीम या स्टँजाची होते. या स्टँजाचीच नाही तर कवितेच्या प्रत्येक स्टँजाची राईम स्कीम ही ए बी सी डी अशीच होते. म्हणून संपूर्ण कवितेची राईम स्कीम ए बी सी डी अशीच होईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या कवितेवर आणखीन 1 प्रश्न विचारला जाईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, तो म्हणजे फिगर ऑफ स्पीचचा प्रश्न विचारला जातो. हा 1 मार्काला प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर मग जाणून घेऊया. इन, फ्रॉम, अँड, फीचर, फेस अँड लिम. तर विद्यार्थी मित्रांनो एफ हे जे काही साऊंड आहे हे रिपीट झालेलं आहे एका लाईन मध्ये. त्यामुळं येथे अलिट्रेशन नावाचा अलंकार निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ही जी लाईन आहे ही अलिट्रेशन नावाच्या
शब्द अलंकाराची आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिली जी ओळ आहे इन फ्रॉम, ही जी ओळ आहे विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमधून अलिट्रेशन नावाचा, अनुप्रास नावाचा अलंकार निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर किट अँड किन, के आणि के या शब्दांचं, या साऊंडचं एकाच लाईन मध्ये रिपिटेशन झालेलं आहे, म्हणून ही सुद्धा ओळ इट पझल्ड ऑल आवर किट अँड किन, ही सुद्धा अलिट्रेशनचीच तयार होते विद्यार्थी मित्रांनो. अलिट्रेशन ही जी काही भाषेचा अलंकार आहे, हे समजून घेणं, जाणून घेणं, ओळखणं फार सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग या स्टँजामध्ये आपण दोन अलिट्रेशन या अलंकाराची उदाहरणं पाहिले विद्यार्थी मित्रांनो. हे जे आहे फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, एट नॉट अ सोल न्यू बीच, हे जे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अतिशयोक्ती दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा फुगून सांगणे, या गोष्टीला आपण हायपरबोल किंवा अतिशयोक्ती असा अलंकाराचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ओळीमधून हायपरबोल हा अलंकार साधला जाईल विद्यार्थी मित्रांनो. तर मग पहिल्या ओळीमधून अलिट्रेशन अँड इज फॉर वन अनदर, नाही सॉरी सर, इट्स पझल्ड, यामधून अलिट्रेशन नावाचा अलंकार तयार होतो आणि शेवटच्या ओळीमधून हायपरबोल नावाचा अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या फिगर ऑफ स्पीचचं आपल्याला ओळीचं उदाहरण एक एक्झाम्पल देऊन त्याबद्दल नाव द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पहिल्या कडव्यामध्ये कोणकोणत्या लाईनमध्ये कोणकोणते अलंकार निर्माण होतात हे थोडंसं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ॲप्रिशिएशन करत असताना त्या गोष्टीचा उपयोग होईल आणि 1 मार्क तुम्हाला निश्चितच मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मग पहिल्या स्टांजाचा आपण सविस्तर अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो. त्यावर कोणत्या पद्धतीचे प्रश्न कोणत्या प्रश्नामध्ये विचारले जातात याबद्दल बी आपण संबंधित प्रश्नाबद्दल अभ्यास केला विद्यार्थी मित्रांनो. रायमिंग वर्ड्स कवितेचे या स्टँजाचे कोणते आहेत, रायमिंग स्कीम या स्टँजाची कोणती आहे, या स्टँजामधून कोणकोणते अलंकार दाखवले गेले कवीनं, या सर्वांचा अभ्यास आपण केल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आपण 2 नंबरच्या स्टांजा नंबर 2 कडे वळणार आहोत, त्याचा मराठी भावार्थ जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग. One day to make the matter worse, before our name were fixed, as we were being washed by nurse, we got completely mixed, and thus you see by fate's decree, or rather than nurse him, my brother John got kissed me, and I got kissed him. तर विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या स्टांजामधून, या दुसऱ्या कडव्यामधून कवीनं खूप असा मोठा संदेश दिलेला आहे. तर तो काय सांगत आहे, एके दिवशी तर हे काय प्रकरण आहे हे आणखीनच वाढत गेलं. बिफोर आवर नेम युअर फिक्स्ड, आमचं नाव फिक्स होण्यापूर्वी, नाव ठेवण्यापूर्वी हे मॅटर, हे प्रकरण अधिकच वाढत गेलं. आणि ॲज वी वीआर बिंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आमचं नामकरण करण्याच्या पूर्वीच आम्हाला नर्सनं आंघोळ घातली आणि आम्हाला दोघाला कंप्लीट एकत्र करून टाकलं आणि त्यामुळं गोंधळच निर्माण झाला. काय सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यामधून कवी सांगत आहे की आमचं नाव फिक्स करायचं होतं, नामकरण करायचं होतं. ते नामकरण करण्याच्या पूर्वी आम्हाला नर्सने आंघोळ घातली आणि आमच्या दोघांना एकत्र केलं. त्यामुळं गोंधळ किंवा प्रकरण अधिकच वाढत गेलं. आणि मग काय घडलं त्यामुळं, आम्हाला एकत्र केल्यामुळं, तर मग अँड दस यू सी बाय फेट्स डिस्क्री, नशिबाची आज्ञा म्हणा किंवा मग त्या नर्सचा लहरीपणा म्हणा, माय ब्रदर जॉन, माझ्या भाऊ जॉनला, आय गॉट क्रिस्टन हिम, मी, माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी, म्हणजे माझ्या ब्रदर जॉनला माझं नाव दिलं गेलं आणि त्याचं नाव अँड आय गॉट क्रिस्टन हिम, आणि त्याचं नाव मला दिलं गेलं. म्हणजे या नर्सच्या लहरीपणाने म्हणा किंवा नशिबाची आज्ञा म्हणा,
माझ्या भाऊ जॉनला माझं नाव दिलं गेलं आणि त्याचं नाव मला दिलं गेलं, असा गोंधळ या स्टांजामधून कवीने व्यक्त केलेला आहे. कवी सांगत आहे की आमचे नाव ठेवायचे, आमचं नामकरण करण्याच्या पूर्वी आम्हाला नर्सने आंघोळ घातली, वाश केला आम्हाला, आणि गोंधळ आणखीनच वाढला. आणि मग घडलं काय, तर मग आमच्या नशिबाची आज्ञा म्हणा किंवा मग त्या नर्सचा लहरीपणा म्हणा, माझ्या भाऊ जॉनला माझं नाव दिलं गेलं आणि त्याचं नाव मला दिलं गेलं, असा कवी आपल्याला दुसऱ्या स्टांजामधून संदेश देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा स्टांजा, या स्टांजाचा मराठी भावार्थ तुम्हाला निश्चितच समजला असेल. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या स्टांजामधून निर्माण होणारे जे काही रायमिंग वर्ड्स आहेत त्याचा अभ्यास करूया. ओर्स, नर्स, फिक्स्ड, मिक्स्ड, डिस्क्री, मी, फिम, हिम, अशा ह्या 4 जोड्या या दुसऱ्या स्टांजामधून आपल्याला रायमिंग वर्ड्स मिळतात. तर या स्टांजामधून आपल्याला रायमिंग वर्ड्स मिळतात विद्यार्थी मित्रांनो. ओर्स, नर्स, फिक्स्ड, मिक्स्ड, डिस्क्री, मी, विम, हिम. तर या 4 जोड्या आपल्याला दुसऱ्या स्टांजामधून मिळतात विद्यार्थी मित्रांनो, प्राप्त होतात. तर मग त्यानंतर यापूर्वीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या कवितेचीच रायमिंग स्कीम एबी एबी सीडी सीडी असल्यामुळे दुसऱ्या सुद्धा स्टांजाची कडव्याची रायमिंग स्कीम आपल्याला एबी एबी सीडी सीडी अशीच मिळेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला या स्टांजाचा फिगर ऑफ स्पीचचा जर अभ्यास करायचा गेला विद्यार्थी मित्रांनो, तर मग या विअर, वॉश हे डब्ल्यू जे साऊंड आहे ते रिपीट झालेले लेटर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे किंवा मग मेक, मॅटर, इथे सुद्धा अलिट्रेशन नावाचा अलंकार साधला जातो. आणि त्यानंतर या ओळीमधून सुद्धा अलिट्रेशन नावाचा अलंकार साधला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर हे 2 जे अनुप्रास या अलंकाराचे उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सहज अलिट्रेशन नावाचा अलंकार समजू शकता. तर वन डे हे जे काही लाईन आहे ही अनुप्रास नावाच्या अलंकाराचं उदाहरण आहे. त्यानंतर ॲज वी विअर बिंग वॉशड बाय नर्स हे सुद्धा जी काही ओळ आहे ही सुद्धा लाईन अलिट्रेशनची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग चला दुसऱ्या स्टांजाचं तुम्हाला मराठी भावार्थ समजलाच असेल, दुसऱ्या स्टांजामधून निर्माण होणारे रायमिंग वर्ड्स तुम्हाला समजले असतात विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या स्टांजाची तुम्हाला रायमिंग स्कीम सुद्धा समजली असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामधून जे काही फिगर ऑफ स्पीचचे उदाहरण तुम्हाला लक्षात आले असतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण तिसऱ्या स्टांजाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. या कवितेतला आपण 4था स्टांजा अभ्यास करणार आहोत. या कडव्यामध्ये कवीने त्याची काय व्यथा मांडलेली आहे ते पाहूया. दिस फॅटल अ लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्नड आउट अ फूल. कवी या 4 ओळीमधून आपल्याला संदेश देत आहे की फॅटल लाइकनेस म्हणजे हा प्राणघातक सारखेपणा. डॉगडचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो पाठलाग करणे. तर हा प्राणघातक सारखेपणा पाठलाग करत माय फुटस्टेप्स व्हेन ॲट स्कूल शाळेपर्यंत येऊन पोहोचला. हे जे सारखेपणाचा जे काही समस्या माझ्यामध्ये निर्माण झाल्या होत्या आयुष्यामध्ये, त्या समस्या आणखीनच वाढत गेल्या. आणि मी ज्यावेळेस शाळेमध्ये प्रवेश केला त्यावेळेस हा जो प्राणघातक सारखेपणा होता, हे संकट जे होतं ते संकट माझ्या शाळेपर्यंत येऊन पोहोचलं. तर काय झालं, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, ह्याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो, फ्लॉग्डचा अर्थ होतो मार खाणे. कशामुळे मार खाणे? फॉर जॉन टर्न आउट अ फूल, माझा भाऊ जॉन नेहमी खोड्या करायचा आणि मार मात्र मला खावा लागायचा, असा कवी आपल्याला या 4 ओळीमधून संदेश देत आहे. कवी म्हणत आहे की हा प्राणघातक हल्ला, हा प्राणघातक सारखेपणा माझा पाठलाग करत शाळेपर्यंत येऊन पोहोचला आणि मग माझा भाऊ जॉन नेहमी खोड्या करायचा आणि त्या खोड्याचा मार मात्र मला भेटायचा.
म्हणजे भाऊ जॉन खोड्या करायचा आणि या सारखेपणामुळं मार मात्र कवी खात होता, असा शोकांतिका ट्रॅजेडी या 4 ओळीमधून कवीनं व्यक्त केलेली आहे. त्यानंतर कवी पुढे काय म्हणतो, आय पुट धिस क्वेश्चन फ्रुटिलेसली टू एव्हरीवन आय न्यू व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. कवी सांगत आहे की मी काही नाही केलेल्या गोष्टीला सुद्धा मला दोषी ठरवलं जात होतं, मला मार खायची वेळ आली, बऱ्याच संकटांना सामोरे जावं लागत होतं. तर मग मी प्रत्येकापुढे हा निरर्थक प्रश्न, निष्फळ प्रश्न मी सर्वांच्या पुढे ठेवत होतो की तुम्ही जर माझ्या ठिकाणी असाल तर तुम्ही काय केलं असतं, तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. हा निष्फळ प्रश्न मी सर्वांच्या पुढे मांडत होतो, ठेवत होतो, असा कवी या 4 ओळीमधून आपल्याला संधी देत आहे. कवी सांगत आहे की हा जो निष्फळ प्रश्न आहे, हा निष्फळ प्रश्न मी सर्वांच्या पुढे मांडत होतो, जाणून घेत होतो की जर तुम्ही माझ्या ठिकाणी असला असतात तर तुम्हीच आहात हे प्रूव्ह करण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. कारण की माझा भाऊ जॉन खोड्या करतो आणि मार मला खावा लागतो. अनेक अशा अडचणी कवीने यामधून मांडलेल्या आहेत. कवी सांगत आहे की तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, असा निष्फळ प्रश्न मी लोकांपुढे मांडत होतो, असा या 8 ओळीचा मराठी भावार्थ होतो विद्यार्थी मित्रांनो. तर आणखी वेळेस पाहूया. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल. ज्यावेळेस मी शाळेमध्ये प्रवेश केला तर हा माझा जो काही सारखेपणा आहे प्राणघातक, तो माझा पाठलाग करत आला. माझा भाऊ जॉन खोड्या करायचा अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फुल. ज्यावेळेस माझा भाऊ जॉन खोड्या करायचा त्यावेळेस मार मात्र मी खायचो. आणि मग मी रागात येऊन हा निष्फळ प्रश्न, आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू, मी हा प्रश्न, निष्फळ प्रश्न प्रत्येकांच्या पुढे ठेवायचो की जर तुम्ही माझ्या ठिकाणी असला असतात तर तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी, हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, असा कवी आपल्याला या 3ऱ्या कडव्यामधून, 3ऱ्या स्टांजामधून संदेश देत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या कडव्याचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला समजलेच असतात. रायमिंग वर्ड्स समजलेच असतात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, मग सांगा काय आले असताल. ही पहिली पेअर झाली, स्कूल फुलची दुसरी, त्यानंतर फ्रुटलेसली, मी, न्यू, यू, अशा पद्धतीच्या या 4 पेअर्स येथे पडल्या जातात विद्यार्थी मित्रांनो. यार रायमिंग वर्ड्स आपण त्याला म्हणू. फ्रुटलेसली आणि मी, त्यानंतर न्यू ची राईम होती विद्यार्थी मित्रांनो, रायमिंग पेअर होती यू. तर अशा पद्धतीनं 1 2 3 4 या 4 यमक जुळणाऱ्या जोड्या आपल्याला यामधून मिळतात विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानंतर राईम स्कीमचा अभ्यास तुम्हाला यावेळेस पूर्वीच सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की या कवितेचीच राईम स्कीम ही काय ABCD या सुद्धा कडव्याची राईम स्कीम तयार होती विद्यार्थी मित्रांनो. ABCD हे सुद्धा ॲप्रिशिएशन करताना आपल्याला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कंपॅरिझन कवितेचं करताना रायमिंग वर्ड्स आपल्याला 1 मार्काला विचारले जाते विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच चा जर विचार करायला गेला तर विद्यार्थी मित्रांनो या स्टांजेच्या, तर मग ही जी ओळ आहे, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी,
तर डब्ल्यू आणि डब्ल्यू या लेटरचं रिपिटेशन या लाईनमध्ये झालेलं आहे. त्यामुळं या ओळीमध्ये अनुप्रास नावाचा अलिट्रेशन नावाचा अलंकार तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. तर मग आपल्याला या कवितेची ओळ एक्झाम्पल लिहून अलिट्रेशन नावाचं जो काही उदाहरण आहे अलंकाराचं त्याचं नाव घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. ॲप्रिशिएशन करताना याला आपल्याला 1 गुण दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं प्रत्येक कडव्यातले जे काही फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल आहेत आणि त्याचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग हे 3 नंबरचा जो काही स्टांजा आहे तुम्हाला निश्चितच कळाला असेल विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतरचा आपण शेवटचा कडवं किंवा चौथं कडवं या कवितेतलं पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग our close resemblance turned and tide of my domestic life for somehow my inbred breed became my brother's wife. विद्यार्थी मित्रांनो या कडव्यामध्ये कवीने एक विनोद व्यक्त करण्यासाठी फार अशी अतिशयोक्ती म्हणजे हायपरबोल या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कवी म्हणत आहे की आमच्या सारखेपणानं क्लोज रिसेम्बलन्स म्हणजे आमच्या सारखेपणानं माझं घरगुती जीवन फार बदलून गेलं, वाटुळं झालं. काय म्हणत आहे कवी पुढच्या ओळीमध्ये, फॉर हाऊसम माय इंटेड ब्रीड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. कवी या ओळीमधून हायपरबोल नावाचा अलंकाराचं उदाहरण देत आहे विद्यार्थी मित्रांनो. कवी सांगत आहे की माझं आमच्या क्लोज रिसेम्बलन्समुळे सारखेपणामुळं माझं घरगुती आयुष्य हे झालं, खराब होऊन गेलं. कोणास ठाऊक कसं माझ्या ठरलेल्या वधूशी माझ्या भावाचंच लग्न झालं असा कवी या ओळीमधून आपल्याला विनोद करत आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो कवीच्या ठरलेल्या वधूसोबत कवीच्या भावाचं लग्न झालं म्हणजे ही अतिशयोक्ती दाखवली गेलेली आहे. त्यामुळे या ओळीमधून हायपरबोल नावाचा अलंकार व्यक्त होतो विद्यार्थी मित्रांनो. त्याला आपण अतिशयोक्ती म्हणू. एखादी गोष्ट असण्यापेक्षा जास्त फुगून सांगणे याला आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर कवी पुढे काय सांगतो, इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम absurd mistake went on and when I died the neighbors came and buried brother John. तर कवी या शेवटच्या कड्यामधून सांगत आहे, 4 ओळीमधून सांगत आहे की अशी घटना वर्षानुवर्ष घडत गेली, अशा चुका वर्षानुवर्ष घडत गेल्या. आणि कवी शेवटच्या ओळीमधून हायपरबोल आणखीन एक वेळेस अतिशयोक्ती सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. अँड वेन आय डाईड द नेबर्स केम. आणि ज्या वेळेस मी मरण पावलो त्यावेळेस शेजारी आले. मी मरण पावलो, शेजारी आले आणि शेजाऱ्यांनी मात्र माझ्या भाऊ जॉनलाच नेऊन पुरले असा कवी अतिशयोक्ती या शेवटच्या 2 ओळीमधून आपल्याला व्यक्त करत आहे. त्यामुळे या ओळीमधून हायपरबोल नावाचा अलंकार व्यक्त होतो विद्यार्थी मित्रांनो. तर कवी काय म्हणत आहे, तर कवी म्हणत आहे की आमच्या सारखेपणामुळं माझं घरगुती जीवन फार वाईट परिस्थिती मी गेलं किंवा खराब झालं. कारण की कोणास ठाऊक कसं माझ्या ठरलेल्या वधूसोबत माझ्या भावाचंच लग्न झालं. त्यानंतर कवी म्हणत आहे अशा चुका वर्षानुवर्ष घडत गेल्या आणि ज्यावेळेस मी मरण पावलो त्यावेळेस शेजारी आले आणि शेजाऱ्यांनी माझ्या भाऊ जॉनलाच नेऊन पुरलं असं कवी ह्युमरस म्हणजे विनोदी भाव या स्टांजामधून आपल्याला व्यक्त करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेचा मराठी भावार्थ, या स्टांजाचा मराठी भावार्थ तुम्हाला निश्चितच समजला असेल. तर मग चला या कवितेचे आपण रायमिंग वर्ड्स, त्यानंतर रायमिंग स्कीम आणि त्याच नंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर फिगर ऑफ स्पीच यामधले आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर मग या ओळीमधून हायपरबोल नावाचा फिगर ऑफ स्पीच तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. इयर या शब्दांचं रिपिटेशन एकाच लाईन मध्ये मुळे झाल्यामुळं यामध्ये पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन नावाचा अलंकार साधला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या 2 ओळीमधून शेवटच्या अतिशयोक्ती दाखवली गेलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ह्या सुद्धा ओळींमधून हायपरबोल नावाचा अलंकार तयार होतो विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग या कवितेची या स्टांजाचे रायमिंग वर्ड्स अभ्यास करूया.
चाइल्ड, ब्राइड, लाईफ, वाईफ, सेम, केम, ऑन, जॉन अशा पद्धतीचे हे रायमिंग वर्ड्स तयार होतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तिसरा पेअर तयार होईल सेम, केम. शेवटचा ऑन, जॉन. तर हे झाले विद्यार्थी मित्रांनो रायमिंग पेअर्स ऑफ द स्टांजा. तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर रायमिंग स्कीमचा जर अभ्यास करायचा असेल तर राईम स्कीम या कवितेची तयार होते विद्यार्थी मित्रांनो. ए बी सी डी म्हणजे पूर्ण कवितेचीच रायमिंग स्कीम किंवा राईम स्कीम ही ए बी सी डी होती विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर यामधील फिगर ऑफ स्पीच हा घटक पाहूया विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला जो अलंकार होतो फॉर हाऊसम माय इंटेंड ब्रीड बिकेम माय ब्रदर्स वाईफ, हा जो अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो हायपरबोल नावाचा म्हणजे अतिशोक्ती अलंकार या 2 ओळीमधून साधला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इन फॅक्ट हे हायपरबोल रिपिटेशनचा अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पुनरावृत्ती नावाचा अलंकार साधला जातो विद्यार्थी मित्रांनो या ओळीमधून किंवा कारण की इयर या शब्दाचं एकाच लाईनमध्ये रिपिटेशन झाल्यामुळं येथे रिपिटेशन नावाचा अलंकार साधला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शेवटच्या 2 लाईनमधून इथे खूप मोठ्या प्रमाणात अतिशोक्ती दाखवल्यामुळं इथे सुद्धा हायपरबोल नावाचा अलंकार साधला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती आपल्या फर्स्ट सेमिस्टरची शेवटची पोएम. आपण यापूर्वी चारीला चारी कवितेचं मराठी मिनिंग पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर संपूर्ण कवितेवर आपण अप्रिशिएशन दिलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं यानंतरच्या येणाऱ्या कविता त्यावर असणारे अप्रिशिएशन मी तुम्हाला अशाच सोप्या पद्धतीने सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं आमच्याशी कनेक्ट राहा, जॉईन राहा. आमच्या सुपर एक्सलन्स अकॅडमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो.